ओके ठीक आहे. लास्ट लेक्चर मी तुम्हाला एक्झाम्पल होमवर्कला दिलं होतं. एक्झाम्पल सॉल्व्ह केलं असेल तर अतिउत्तम, नसेल केलं तर आपण करूया. आता एक्झाम्पल नंबर 5. काय एक्झाम्पल होतं? 2x⁴ प्लस 5x³ प्लस 7x² मायनस x प्लस 41 if x इज इक्वल टू -2 मायनस √3i. आता ऑनलाईन करण्यासाठी ते ब्लँक स्पॉट आला असणार आहे. तिथे टाकून घ्यायचं काय -2 मायनस √3i इथे. ओके क्वेश्चन बुक मध्ये आहे, चेक करा. ओके काय करायचं रे बघा मी तुम्हाला. जर x ची व्हॅल्यू आपण त्यांनी जी दिलेली ती जर पुट केली तर त्या पॉलिनॉमियलची फायनल व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला चेक करायचंय. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? ओके मग सर्वात पहिले काय केलं? स्टेप झाल्या. सर्वात पहिले काय घ्यायचा? पॉलिनॉमियल घ्यायची का ती x ची व्हॅल्यू घ्यायची? x ची व्हॅल्यू घ्यायची. बोलू त्याला. ओके सोल्युशन. कन्सिडर x इज इक्वल टू -2 मायनस √3i. ओके नंतर काय करायचं? लास्ट एक्झाम्पल आहे, बोला. आय नसलेली टर्म लेफ्टला आणि आय असेल टर्म राईटला. ओके आय असेल टर्म ऑलरेडी राईटला आहे, हा -2 फक्त राईटला आला एक्स्ट्रा, हा इकडे घ्या. देअरफॉर x+2 इज इक्वल टू -√3i. बरोबर, तो -2 नंतर +2 झाला. अडचण. आता इथे करायचा स्क्वेअर, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा स्क्वेअर. x+2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आधी तर होणारी चूक, तो मायनस तुम्ही स्क्वेअरच्या बाहेर ठेवता, टोटल स्क्वेअर करा. ओके इकडे काय करणार? लेफ्ट साइडला a+b ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? a² प्लस 2ab प्लस इज इक्वल टू. आता राईट साइडला जर म्हणता हा जो स्क्वेअर आहे हा मायनसचा पण आहे, रूटचा पण आहे आणि आयचा पण आहे. मायनसचा स्क्वेअर, स्क्वेअर इज ऑलवेज घाई घाईत जर मायनस झाला असेल तर पॉझिटिव्ह करून टाका ना. मायनस साईनात आलं ना त्याचं खोडायचं नाही, प्लस करून टाकायचं का, विषय संपून जातो डायरेक्ट. ओके मायनसचा स्क्वेअर प्लस झाला, √3चा स्क्वेअर आणि आयचा स्क्वेअर. अडचण. इथे कोणता फॉर्म्युला वापर? I², a+b ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला मेन्शन करायचा, a+b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे. म्हणजे इथे काय होईल? इज इक्वल टू 3 इंटू I² ची व्हॅल्यू -1. सिन्स रिजनिंग असणार काय? I² इज इक्वल टू -1. ओके करा सिम्प्लिफाय. आता हा जो काही मायनस आहे तो इकडे घ्या किंवा एक स्टेप वाढूया आपण. x² प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू -3. तो 1 इंटू 3 झाला, मायनस साईडच राहिलं. आता हा -3 इकडानंतर +3 म्हणजे काय होईल? x² प्लस 4x प्लस 4 प्लस 3 इज इक्वल टू, and therefore final x² प्लस 4x प्लस या दोघांची ऍडिशन किती होईल ती? इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. अडचण बोला बरं याच्यामध्ये. ओके आता काय करताय? इथे काय जागा पुरणार नाही, इकडे घेतो साईडला ना. काय करायचं तुम्हाला? x² प्लस 4x प्लस 7 याने डिवाइड करायचं आहे 2x⁴ प्लस 5x⁴ प्लस 7x² मायनस x प्लस 41 याला डिवाइड करायचंय. सर्वात पहिले पहिली डिव्हिजन
इथे x⁴ आहे, इथे x² आहे. x²चा 2x⁴ झाला पाहिजे. कितीने मल्टिप्लाय करायचं? 2x². करा प्रत्येकाला मल्टिप्लाय. 2x² इंटू x². 2x⁴. 2x² इंटू 4x. 8x³. 2x² इंटू 7. 14x². ओके, सबट्रॅक्शन करायची म्हणजे सेकंड टर्मचे सेकंड इक्वेशनचे साइन चेंज करायचे. केले साइन चेंज. ओके, सर्वात पहिली टर्म 100% कॅन्सल झालीच पाहिजे. ओके, दुसरी टर्म 8x³ मायनस आहे आणि 5x³ प्लस आहे. मायनस x प्लस. ओके, इथे कोणतं साइन आलंय? देऊन टाका वरती मायनस. आता इथे x² आहे, इथे मात्र 3x³ आहे. काय करावं लागेल? 3x ने मल्टिप्लाय करावं लागेल. करा मल्टिप्लाय. पण मायनस आलाय ना, मायनस तर -3x³ मायनस 4 इंटू 3 12 होतील ना. ओके, -21. सेकंड इक्वेशनचे साइन चेंज करायचे. हा प्लस झाला, हा पण प्लस झाला आणि हा पण प्लस झाला. क्लिअर कट आहे पहिली टर्म. दुसऱ्या टर्म मध्ये काय होईल? प्लस 5x² प्लस 20x प्लस 14. अडचण? ओके, आता इथे कोणतं साइन आलंय? ओके, इथं 5x², इथे x² आहे. किती डिव्हिजन जाईल? 5 इंटू x², 5 इंटू 4x प्लस 5 इंटू 7. ओके, करा साइन चेंज. हा मायनस होईल, हा पण मायनस, हा पण मायनस. पहिली टर्म कॅन्सल, योगायोगाने दुसरी पण टर्म कॅन्सल. आणि उरलं काय? +6. आणि आपल्याला माहिती आहे फायनल आन्सर रिमाइंडर आला पाहिजे. फायनल आन्सर किती देणार आहे? इथेच आपलं आन्सर समजून गेलं. आता वी नो दॅट डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट. प्लस रिमाइंडर. ओके, म्हणजे काय होईल रे? ते डिव्हिडंड किती आहे? 2x⁴ प्लस 5x³ प्लस 7x² मायनस x प्लस 41 इज इक्वल टू डिवायझर कोणता आहे? हा आहे डिवायझर. म्हणजे x² प्लस 4x प्लस 7 इंटू कोशंट किती? 2x² मायनस प्लस 5 आणि प्लस रिमाइंडर किती आहे? आता आपल्याला माहिती आहे इक्वेशन नंबर 1 नुसार हा जो काही डिवायझर आहे x² प्लस 4x प्लस 7 याची व्हॅल्यू किती? 0. म्हणजे इथे काय लिहिता येईल मला? देअरफॉर 2x² प्लस 5x³ प्लस 7x² मायनस x प्लस 41 इज इक्वल टू 0 इंटू 2x² मायनस 3x प्लस 5 प्लस 6. बरोबर आहे. ही व्हॅल्यू काय घेतली मी? 0. कशा करणं? फ्रॉम इक्वेशन 1. अडचण? ओके, पुढे नेक्स्ट. देअरफॉर फायनली इथे एक स्टेप वाढला तर मॉडेल कट करतो. हा 0 इंटू क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. 0 इंटू समथिंग इज 0. म्हणजे हा झाला 0 प्लस 6. म्हणजे फायनल आन्सर किती येईल? 6. कधी? 2x⁴ प्लस 5x³ प्लस 7x² मायनस x प्लस 41 यात जर इफ
एक्सची व्हॅल्यू किती घेतली आपण? -2 का -3? -2 प्लस √3i. ओके, हे होतं होमवर्कला दिलं एक्झाम. अडचण बोला बरं. ऑनलाईन करणारे कोणाला काही डाऊट आहे? चुकलेल्यांना कळलं काय चूक झाली होती ते? ओके, सिंपल चूक काय माहिती का? तुमच्याकडे कुठेतरी साईन गायब झालं, त्यामुळे काहीतरी गोंधळ झाला. साईन चेंज करताना काहीतरी गडबड झाली. याच्यामध्ये विशेष अशी मोठी काही चूक होत नाही. चुका फक्त तुमच्या एकच आहे, तुम्ही साईनच चूक म्हणतात किंवा ऍडिशनल सबट्रॅक्शन साईन चुकलं. क्वाड्रॅटिक मध्ये इथे मायनस राहिलं, त्यामुळे मायनस मध्ये 3+ झाला आणि तो परत गोळ केला त्यांनी. हे सोडून जास्त वेगळी अशी मोठी चूक होणार नाही. फक्त थोडीशी प्रॅक्टिस केली तर या चुका टाळता येतात. अडचण बोला बरं. अरे अडचण, अशा प्रकारे तुमचा हा जो काही प्रॅक्टिस आहे किंवा एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइज संपलेली. पूर्ण एक्सरसाइज मध्ये अडचण वाटते? घर जाऊन रिपीट करून पाहिली. एक्झाम्पल पाहत चला. काय होतं, नंतर स्टडीला वेळ भेटत नाही. डेली स्टडी करत राहिले तर मॅथ्स सोपं होतं. ओके, अडचण बोला बरं. पूर्ण क्लिअर झाली? ओके, ठीक आहे. आता आपला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे. नेक्स्ट पॉइंट ओके. नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे अर्गन डायग्राम. और त्याला दुसरं नाव आहे कॉम्प्लेक्स प्लेन. कॉम्प्लेक्स प्लेन. आता हा काय उद्योग आहे हा तुम्ही झालेला आहे. यापूर्वी तुम्ही रिअल प्लेन पाहिलेलं आहे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, बरोबर आहे. दोन्ही ऍक्सिस कंबाईन करून जे प्लेन तयार होतं ते कोणतं आहे? रिअल प्लेन. त्याच्यामध्ये नंबर रिअल जात ना. आता अर्गन डायग्राम किंवा तुमचं जे कोऑर्डिनेट प्लेन आहे ते सेम आहे, फक्त गोल काय होतं पाहून घ्यायचं. इथं 2 ऍक्सिस असणार. प्लेन म्हटलं की 2 ऍक्सिस. पहिला असणार एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, हा ओरिजिन. तुम्हाला तुमच्या बेसिक कडे घेतो, बरोबर आहे. एक्स आणि वाय. तुम्हाला जर मी एखादा पॉइंट दिला एक्स, वाय, त्या पहिला कॉर्डिनेट एक्सचा असतो, दुसरा कॉर्डिनेट वायचा असतो. आता अर्गन डायग्राम मध्ये होतं का की जर सपोज माझ्याकडे नंबर आहे एक्स प्लस झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, एक्स प्लस आय वाय, तर हा नंबर रिप्रेझेंट असा होतो एक्स, वाय. वेर एक्स म्हणजे काय रे? रिअल पार्ट आणि वाय म्हणजे इमॅजिनरी पार्ट. मग आता हा जो एक्स ऍक्सिस आहे हा करायचा रिअल ऍक्सिस. हा कोणता ऍक्सिस करायचा? रिअल ऍक्सिस. आणि जो वाय ऍक्सिस आहे याला काय करायचं? म्हणजे वायची व्हॅल्यू इकडे यायची, एक्सची व्हॅल्यू इकडे यायची, बरोबर आहे. आता सिंपल आहे. एक्स तिकडे पॉझिटिव्ह असतो, लेफ्टला निगेटिव्ह असतो. वाय वरती पॉझिटिव्ह असतो, डाऊनला निगेटिव्ह असतो. सेम तोच उद्योग, फक्त काय करायचा? आयचा कोएफिशियंट कोणत्या ऍक्सिसवर घ्यायचा? वाय ऍक्सिस. त्याच्यामध्ये आय नाही येतो, एक्स ऍक्सिस. झाला उद्योग. याला म्हणायचं कॉम्प्लेक्स. काय नवीन आहे? तेच आहे.
फक्त कोणताही कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला काय करायचं आहे, कोऑर्डिनेट म्हणजे आपला ऑर्डर पेअर मध्ये लिहायचं, रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट रिअल ऍक्सिस वर दाखवायचं. आणि रिअल ऍक्सिस कोणता, व्हर्टिकल का हॉरिझॉन्टल? जो व्हर्टिकल येतो मग यांना एक्स आणि वाय ऍक्सिस म्हणायचं नाही. एक्स वाय ऍक्सिस रिअल प्लेन मध्ये गेले, बरोबर आहे. मग आता इथे काय आला, हा रिअल ऍक्सिस म्हणजे व्हॅल्यू ऑफ एक्स आणि इमॅजिनरी ऍक्सिस म्हणजे व्हॅल्यू ऑफ वाय. बस संपला विषय. याच्यामध्ये काय जास्त इंटरेस्टिंग नाहीये, सिंपल. मग पॉईंट तुम्हाला भेटतील, सायन्सचं घ्यायचं, एक्स कसा आहे वाय कसा आहे, सायन्सचं घ्यायचं आणि प्लॉट करायचा. या इथे पहिल्या क्वाड्रंट मध्ये, तिथं क्वाड्रंट असतो, हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. मग इथे तेच रूल लागू होता जे तुमची रिअल प्लेन मध्ये होती. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स कसा असतो, इकडे मायनस प्लस, इकडे मायनस मायनस. हे दिसतंय का नाही तुम्हाला? ओके. आणि इकडे जे रूल तुम्ही रिअल प्लेन मध्ये घ्यायचे तेच रूल इथे घ्यायचे. बाकी डोकं लावतं. चुकून जर समजा याला एक टक्के त्याला वाय म्हटलं तर काय फरक पडतो? काहीच फरक पडत. म्हणजे आडव्याला आपला एक पैसा वराची तुम्हाला काय असला आडवी रेष सोडली उभी रेष एक वाय पहिलं, बाकी काही लिहिता येऊ नये नाही. मग तुम्ही याला एक्स म्हटलं याला वाय म्हटले, काय फरक पडणार आहे? काहीच फरक पडतो. टीचर एवढं बारीक काहीच पाहत नाही. तुमचा पेपरच 3 तासामध्ये चेक होतो, करून 3 मिनिटांमध्ये चेक होतो. बोर्डचा 3 तासात लिहिलेला पेपर, बोर्डचा बोलतोय 12वीचा 80 मार्क्सचा, किती वेळा चेक होतो? 3 मिनिटात. 3 मिनिटात तो काय काय वाचणार आहे विचार. म्हणजे तुम्ही जे 3 तास अजून लिहितात ना, चेक करायला फक्त 3 मिनिटात चेक करू. तो फक्त मेन गोष्टी पाहतो, बाकीचं तुम्ही काय ती सजावट केली ती पाहत नाही. ओके. डायग्राम काढायची, जे मी रेड पेन लिहिलंय तुम्ही लिहू शकता. ओके. प्रत्येकाने पटकन डायग्राम काढायची आहे. खाली ते इफ जे आपण लिहिलंय ते लिहायचं. बाकी जास्त थिअरी लिहित बसायची नाहीये. फक्त आपण आता आर्गन डायग्रामची डेफिनेशन घेऊया. काही डायग्राम प्रत्येकाची खाली घ्या. A diagram which represents a diagram which represents a diagram which represents the complex number, the diagram which represents the complex number, the diagram which represents
the complex number by a point in a plane with refer to real and imaginary axis, with refer to real and imaginary axis, with refer to real and imaginary axis, it's called Argand diagram. It's called Argand diagram. Argand का एक कैपिटल है, Argand diagram और complex plane. ओके, आता आपण काही एक्झाम्पल घेऊया आणि ते पॉइंट प्लॉट करायचे आपल्याला, बरोबर आहे? ठीक आहे, खाली घ्या. फॉर एक्झाम्पल 1 by 1 पॉइंट घेऊ. पहिला पॉइंट घेतो मी Z1. बुक मध्येच एक्झाम्पल आहे, पुढे चेंज करून घेतो. Z1 हा तुम्हाला आर्गन डायग्राम वर रिप्रेझेंट करण्याची व्हॅल्यू आहे 1 + 2i. 1 + 2i. आता एकाच डायग्राम मध्ये आपल्या सगळं लिहायचं. हा पहिला पॉइंट घेतला, जे पॉइंट लिहून घेतो, नंतर मग आपण 1 by 1 सगळे रिप्रेझेंट करू एका डायग्राम मध्ये. कारण निष्कारण एकासाठी डायग्राम काढत बसणं परवडणार नाही. Z2 घ्या लगेच -4 + 3i. पुढे जागा राहू द्या, पुढे उद्योग करायचा का होता आपला. Z3 तो घ्या 0 + 0i. 4 घ्या Z4 5. पुढे घ्या Z5 -i. पुढे घ्या Z6 -2 -2i. ओके, बुक मधले एक्झाम्पल्स आहेत थोडेसे, फक्त एक्झामला कसा क्वेश्चन त्याप्रमाणे दिले. एक्झामला डायरेक्टली येतं रिप्रेझेंट द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन कॉम्प्लेक्स प्लेन और आर्गन डायग्राम, किंवा डायरेक्टली ड्रॉ द आर्गन डायग्राम ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जास्त टेन्शन नाही घ्यायचं. पहिले जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे ना, त्याचं कन्व्हर्जन करायचं ऑर्डर पेअर मध्ये. मग मला सांगा पहिल्याची ऑर्डर पेअर काय? रिअल पार्ट ज्याच्यामध्ये एक्स नाहीये तो किती? 1. आणि सॉरी आय नाही येतो, आणि ज्याच्यामध्ये आय आहे त्या आयचा कोएफिशिएंट किती येते? 2. म्हणजे हा पहिला पॉइंट काय आला? 1,2. दुसरा पॉइंट सांगा बरं काही, त्याच्यामध्ये आय नाही तो किती? -4. सायन्सचा घ्यायचा -4, आणि आयचा कोएफिशिएंट 3. इथे हा नंबर कसा लिहिता येईल सर्वात पहिले? हा A + IB या फॉर्म मध्ये आहे का? मग लिहिता येईल का? नाही. कसं? 5 + 0i, ज्यामध्ये आय नसते आपण तो 0 ने ऍडजस्ट करतो. म्हणजे हा नंबर मला कसा लिहिता येईल? 5,0. ओके, हा नंबर आता हा सुद्धा A + IB या फॉर्म मध्ये आहे का? नाही. मग काय नाही तर रिअल पार्ट नाही. मग 0 - पॉइंट काय होईल? 0, आयचा कोएफिशिएंट. ओके, इथे -2 -2 पॉइंट भेटले सगळे. ओके, हे पॉइंट प्लॉट करायचे. आता मग काढा एक्स वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. आता जो एक्स ऍक्सिस आहे हा कोणता ऍक्च्युअली? रिअल ऍक्सिस. आणि हा जो वाय ऍक्सिस आहे हा इमॅजिनरी ऍक्सिस.
आता काही जण गणमन करता इमॅजिनरी मध्ये आय लिहित चालतं, काही गरज आहे काय लिहायची? ऑलरेडी इमॅजिनरी आला तिथे. ओके, आता नेहमीप्रमाणे हा 0 1 2 पेन्सिलने काढली पाहिजे, नॉट नेसेसरी. ओके, 1 बाय 1 सगळे पॉइंट प्लॉट करायचे याच्यामध्ये, आणि ही डायग्राम ग्राफवर काढायची नाही एक्झामला. एक्झाम असं ग्राफ पेज मागा सुरुवात कर, काढा, काय विशेष नाहीये. ओके, पहिला पॉइंट 1 2. आता मी जे रेड पेनने उद्योग करतोय तुम्ही केलेच पाहिजे, गरजेचे नाही. तुम्ही पॉइंट प्रॉपर प्लॉट केला तरी चालेल. हा पहिला पॉइंट, हा आहे Z1. याची व्हॅल्यू काय आहे? 1 + 2y. म्हणजे हा पॉइंट ऍक्च्युली आहे 1, अडचण बोला बरं. अरे अडचण काही? ओके, दुसरा पॉइंट -4 3. x वर -4, x वर -4 आणि y वरती 3, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल तो. ओके, हा आहे तुमचा Z2. काय पॉइंट आहे हा? -4 + 3i. म्हणजे ऍक्च्युली या पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे -4, 3. अडचण बोला. पुढचा 0 0 0 0 म्हणजे कोण रे? ओरिजिन. हा आहे तुमचा Z3 म्हणजे 0. त्याचा कोऑर्डिनेट आहे 0, 0. पुढे x वर 5, y वर 0. जर एखादा कोऑर्डिनेट 0 असेल, एखादा कोऑर्डिनेट 0 असेल तर त्या ऍक्सिसचा विचार करायचा नाही. मग इथे y कोऑर्डिनेट किती आहे? 0. म्हणजे पॉइंट पूर्णपणे x वर आहे, y ऍक्सिसचा अजिबात विचार करायचा नाही. मग x वर 5, y वर काहीच नाही, म्हणजे हा पॉइंट डायरेक्टली इथेच येईल आपल्याला. म्हणजे हा पॉइंट डायरेक्ट x वर भेटला, बरोबर ना? ओके, याची व्हॅल्यू काय आहे? Z4 = 5 आणि कोऑर्डिनेट आहे 5, 0. आता माझी शंका आहे, हा जो Z4 हा पॉइंट आहे, हा Z4 हा जो पॉइंट आहे, हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये? ऍक्सिस वर आहे, एक्स ऍक्सिस वर. तर क्वाड्रंट मध्ये नाही. फरक लक्षात घ्या. ऍक्सिस क्वाड्रंट आतमधला एरिया आहे. म्हणजे जर ही घराची भिंत 10 भिंती बसेल, घरात नाही. समजलं का? हा ऍक्सिस वर आहे, एक्स ऍक्सिस वर, म्हणजे रिअल ऍक्सिस वर आहे. तो क्वाड्रंट मध्ये नाहीये. जास्त गोंधळ होतो इथे अशा बारीक बारीक कन्सेप्टला, आणि एक्झामिनरला माहित असते की तुम्हाला ह्याच कन्सेप्ट प्रॉपर माहित नाहीये, ते इथेच प्रॉब्लेम करतात तुमचे. ओके, पुढची Z5. एक्स वर 0, y वर -1. आता एक्स वर 0 म्हणजे एक्स ऍक्सिसचा विचार करायचा, डायरेक्ट y वरती -1 शोधा. सापडला. हा आहे Z5 म्हणजे -i, आणि याचा कोऑर्डिनेट काय आहे? 0, अडचण बोला बरं. पुढचा पॉइंट Z6.
किती -2 -2 -2 -2 म्हणजे हा पॉइंट येईल, हा आला Z6 म्हणजे किती आहे रे -2 -2i. याचा कोऑर्डिनेट जर लिहिला तर -2, ओके. ऑनलाईन करणार आहे मला तुम्ही झूम करून पाहू शकताय. तुम्ही तिकडे स्क्रीन झूम केल्याने इकडे काही फरक पडत नाही. ओके, अडचण बोला बरं. अरे बाळांनो, अडचण आर्गन डायग्राम मध्ये काय अडचण राहिली का? जर तुम्हाला आता एक्झामला कोणताही कॉम्प्लेक्स नंबर दिला तो सर्वात पहिला मुद्दा A+IB मध्ये क्लिअर करून घ्यायचा. जर डिव्हिजन मध्ये दिला असेल तरी A+IB मध्ये क्लिअर करून घ्यायचा. तो केला की जो A+IB म्हणजे X+IY त्याला पहिला कोऑर्डिनेट X, दुसरा Y. त्यातली कोऑर्डिनेट आपण नेहमी पुट करतोच ना, या प्रकारे पुट करायचं. या डायग्राम मध्ये फक्त एकच गोष्ट वाढली, मी X च्या खाली रिअल लिहिलाय आणि Y च्या बाजूला इमॅजिनरी लिहिलाय. काही उद्योग नाही, हे तुमचं एक्स प्लेन मधलंच. बरोबर आहे ना? ओके. अडचण रूट आला तर रूट प्लेस करता येतो, 9th ला होतो, पण मग ती प्रोसेस येणार नाही. म्हणजे रूट 2 आला तर रूट 2 कसं तयार करतो मी ते रूट 2 कसं करतो? हे 1 आहे, इथे 1चं घ्यायचं, त्यानंतर हायपोटेन्स जॉईन करायचा, खाली घ्यायचा, तर रूट 2 येईल कुठेतरी. मग ते मेजरमेंट घ्या, वाय वर असेल तर वाय वर मेजर करा, एक्स वर असेल तर एक्स वर मेजर करा. पण ते रूट येत नाही. आलं तर डायरेक्ट तुम्हाला असेच नंबर सुचतील. रूट आले तर काय नाही, रूटच्या काही व्हॅल्यू डोक्यात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल रूट 2 ची व्हॅल्यू किती असते? रूट 3 ची व्हॅल्यू किती असते? रूट 2 आला रूट 3 यायला पाहिजे. 10वीला ट्रिग्नॉमेट्री होतं ना, त्या शेवटचे प्रॉब्लेम होते, रूट 3 ची व्हॅल्यू दिली जायची. घर जाणार 10वीचं बघू. रूट 3 ची व्हॅल्यू म्हणजे पहिले 2 डेसिमल आहे ना, 1 पॉईंट चे नंबर येईल, त्याच्या आसपास काढून द्यायचा, संपला विषय. काय एवढा प्रॉपर घ्यायची गरज नाही. तिथं आपण स्केल पण प्रॉपर नाही घेतलेलं, अंदाजेच टाकलेलं आहे. ओके. अडचण बोला बरं. एक्झामला आर्गन डायग्राम येते आणि आर्गन डायग्राम वरनं क्वाड्रंट किंवा ऍक्सिस विचारला जातो. आता पहिला जो 0 पॉईंट आहे तो कुठे? अरे 0 पॉईंट कुठे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, हा फर्स्ट क्वाड्रंट. Z2 कुठे? सेकंड क्वाड्रंट. Z3 कुठे? ऍट ओरिजिन. ओके. Z3 कुठे? जे ओरिजिन आहे. Z4 ऑन एक्स ऍक्सिस, एक्स मध्ये पण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. फार परफेक्ट सांगायचं. नंतर Z5 कुठे? निगेटिव्ह वाय ऍक्सिस. नंतर Z6 कुठे? थर्ड क्वाड्रंट. आणि इथे काहीच नाही आला, तो क्वाड्रंट कोणता आहे? एक्झामला फक्त काही वेळेस असं विचारतात की कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते. इथपर्यंत अडचण बोला बरं. अरे आर्गन डायग्राम समजली? ओके. आता आर्गन डायग्राम वरनं आपले खूप इम्पॉर्टंट पॉइंट पाहिजे, तो आहे मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. खाली घ्या. त्यातला पहिला घेऊ आपण मॉड्युलस. आता हा मॉड्युलस JEE ला येतो. बायचान्स तुमच्यातला कोणी फ्युचरमध्ये मॅथचा प्रोफेसर होऊ इच्छित असेल तर स्टेटनेट द्यायला ऐकू ना, तर त्या स्टेटनेटला सुद्धा हा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट येतो. पुढचा पॉइंट घ्यायचा आहे मॉड्युलस ऑफ Z. त्याच्यावरती जवळजवळ प्रत्येक वर्षी एक्झाम्पल आलेलं आहे. मॉड्युलस ऑफ Z, मॉड्युलस ऑफ Z. ओके. इकडे कसं द्यायचं? मॉड्युलस ऑफ Z. आता मॉड्युलस ऑफ Z हा जॉमेट्रिकली काय उद्योग आहे हा जर समजला ना, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला येतो. मॉड्युलस ऑफ Z हा R ने दाखवतात किंवा डायरेक्टली मॉड ने दाखवतात.
मॉड्युलस ऑफ झेड. हा काय उद्योग आहे इकडे बघा. सपोज माझ्याकडे एक नंबर आहे. लेट वी हॅव अ नंबर झेड. आता कॉम्प्लेक्स नंबर बोलतोय मी. एक्स प्लस आय. अडचण काही. एक नंबर घेतला. आता मला सांगा, मी असं म्हणतो एक्स आणि वाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह याला काहीच माहिती. मग मी याची एक आर्गन डायग्राम घेतो फक्त अंतर आणि असं गृहीत धरतो का एक्स पॉझिटिव्ह आहे आणि वाय पण पॉझिटिव्ह आहे. जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा ओरिजिन, इथे कुठेतरी एक्स कोऑर्डिनेट असेल आणि इथे कुठेतरी वाय असेल. बरोबर का? अरे बरोबर आहे. मग जर आपण आर्गन डायग्राम काढली तर काय होईल? हा जो काही पॉइंट आहे हा पॉइंट असेल तुमचा झेड. मान्य आहे का? झेड इज इक्वल टू हे जे आता उद्योग केला असा. बरोबर आहे. आता माझ्याबरोबर का म्हणजे हा जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे हा कॉम्प्लेक्स नंबर कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये एक पॉइंट इंडिकेट करतो. बरोबर आहे. मग आता बाळांनो आपण 9thला किंवा 10thला कुठेतरी कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये शिकतो. कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे कोणती कोऑर्डिनेट सिस्टीम शिकली तुम्ही? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे कोणती? एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. त्याला राईट अँग्युलर सिस्टीम सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण एक्स आणि वाय म्हणजे इथे आपण हा कोऑर्डिनेट लिहितो कसा? एक्स कॉमा वाय. पण याला डायरेक्ट कोऑर्डिनेट सिस्टीमच का नाही म्हटलं? असं का म्हटलं? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे आता कोऑर्डिनेट सिस्टीम आणखी पण दुसरी कोणतरी. मग दुसरी तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ती आहे पोलर कोऑर्डिनेट. हे कोणते असतात? हे कार्टेशियन कोऑर्डिनेट. दुसरे कोणते असतात? पोलर कोऑर्डिनेट. मग याची आपण पोलर कोऑर्डिनेट सुद्धा घेऊ शकतो. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय? तर पहिला मुद्दा, ओरिजिन पासून हा पॉइंट किती डिस्टन्स वर आहे म्हणजे आपण हा जॉईंट करणार आणि याला म्हणणार आर. बरोबर आहे. दुसरा मुद्दा येणार की ह्या ओ झेडने किंवा समजा या पॉइंटला पी म्हणतो ओपीने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर जो काही अँगल केलाय तो अँगल. आता हा डायरेक्टेड अँगल आहे. मी इथे एरो काढला. जे लेक्चरचा नव्हते जुन्या त्यांनी पाहून घ्यायचं. इथे डायरेक्टेड अँगल इथे एरो आहे. तो वरती मूव्ह करतो का खाली मूव्ह करतो डिपेंड असतं ते. याला आपण म्हणणार थिटा. बरोबर आहे. ओके. मग इथे जो मला भेटणार आहे आर कॉमा थिटा हा जो एक्स आहे हा कोणता कोऑर्डिनेट आहे? कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे. आणि हा आर कॉमा थिटा म्हणजे कोणता असतो? पोलर कोऑर्डिनेट असतो. आर कॉमा थिटा म्हणजे काय असतो? पोलर कोऑर्डिनेट. म्हणजे कोऑर्डिनेटचे दोन टाईप तुम्हाला स्टडीला आहे. कोणते कोणते? कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट. कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे आपण आतापर्यंत एक्स वाय घेतला तो जसं इथं डायग्राम मध्ये गेलो एक्स वाय. पण दुसरा असतो तो कोणता? पोलर कोऑर्डिनेट. पोलर कोऑर्डिनेट काय इंडिकेट करतात? पहिला असतो त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं स्ट्रेट लाईन डिस्टन्स आणि दुसरा असतो त्या डिस्टन्स मुळे जी लाईन तयार झाली त्या लाईनने पॉझिटिव्ह एक्स एक्सप्लोर केलेला अँगल. त्याला आर कॉमा थिटा म्हणतात. आता हा जो पोलर कोऑर्डिनेट मधला आर आहे ना हा आर म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरचा आर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचं काय असतं? मॉड्युलस. आता ते कसं येतं बाबर? आर म्हणजे काय इथे? मॉड्युलस ऑफ झेड. मग आता हा मॉड्युलस ऑफ झेड मला काढायचं. 2 मिनिटं मी ही जी लाईन ही ब्रेक करतो आणि हा जो काही आलेला आहे हा थोडा डार्क करतो. मला सांगा इथे राईट अँगल असणार आहे म्हणजे आता हा जो ट्रायंगल तयार झालाय ओ एक्स पी हा कोणता असेल? राईट अँगल ट्रायंगल. हे डिस्टन्स किती? एक्स आणि हे डिस्टन्स किती? वाय. आणि ही डिस्टन्स आहे मॉड ऑफ झेड. मग जर आपण इथं पायथागोरस थेरम वापरला तर मला काय येता येईल? युझिंग पायथागोरस थेरम काय म्हणता येईल? ओपी स्क्वेअर इज इक्वल टू काय? ओ एक्स स्क्वेअर प्लस
px². बरोबर आहे. ओके, आता ओपीच्या व्हॅल्यूला मी काय म्हटलंय, मॉड ऑफ झेड किंवा आर, म्हणजे हा झाला r² इज इक्वल टू x² प्लस मला आर पाहिजे टेकिंग स्क्वेअर रूट, आर इज इक्वल टू काय येईल रे, अंडर रूट हा फॉर्म्युला तुम्हाला माहित नव्हता. मागच्या वर्षी ट्रिग्नोमेट्री मध्ये जर एक्स वाय कोऑर्डिनेट दिले असतील, तुम्ही आर ची व्हॅल्यू काढायचे आणि साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले होते. साइनचा फॉर्म्युला होता वाय अपॉन आर, कॉसचा फॉर्म्युला होता एक्स अपॉन आर, ते हा आर टाकायचं, बरोबर ना. तोच उद्योग. म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड कसं काढतो आपण, अंडर रूट x² प्लस y². आणि हा कम्प्लिटली रिअल नंबर भेटला. इथे कुठली आय आहे का, नाही. म्हणजे हा काय भेटणार आहे, रिअल नंबर. हा होता मॉड्यूल. आता पुढचा मुद्दा येतो आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणतात त्याला. आता आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणजे जो इथे थिटा आला ना, त्या थिटाला आपण म्हणतो आर्ग्युमेंट ऑर अँप्लिट्यूड. काही वेळेस एक्झामला फसवण्यासाठी आर्ग्युमेंट येतात बुकमध्ये अँप्लिट्यूड असल्यामुळे. मग आर्ग्युमेंट ऑर अँप्लिट्यूड पुढचा पॉइंट आहे, यातच घेणार आहे आपण. आर्ग्युमेंट और अँप्लिट्यूड ऑफ झेड. आता तो काय असणार रे, जर आर म्हणजे मॉड्युलस आहे तर मग थिटा म्हणजे काय असणार, आर्ग्युमेंट. पोलर कोऑर्डिनेट ना, मग तिथे मग थिटा काढणार आहे. कसं काढतो आपण थिटा, तुमच्याकडे एक्स आणि वाय ट्रिग्नोमेट्री आता होते. मी आता थोडी ट्रिग्नोमेट्री सांगितली. मला सांगा ट्रिग्नोमेट्री मध्ये साइनचा फॉर्म्युला काय, एवढा बेसिक नाही विचारला. एक्स वाय फॉर्म मध्ये वाय अपॉन आर साइनचा फॉर्म्युला, कॉसचा फॉर्म्युला एक्स अपॉन आर, टॅनचा फॉर्म्युला वाय अपॉन एक्स. ठीक. आता मला सांगा, जर मी तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला तर आपल्या जीवन मध्ये एक्स वाय असतो का आर असतो, एक्स वाय, बरोबर आहे. मग एक्स आणि वाय ला कंबाईन करणारा पहिला रेशो कोणता, टॅन, बरोबर आहे. मग आपण आर्ग्युमेंट साठी काय घेतो बाबा, वी नो दॅट टॅन थिटा काय असणार, वाय अपॉन किंवा तुमच्या भाषेत ऍडजस्टंट साइड, सॉरी अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, बरोबर का. टॅनचा फॉर्म्युला अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. ओके, म्हणजे तू वाय अपॉन एक्स. आणि आता इथे देअरफॉर थिटा मला किती भेटेल रे. आता हा जो टॅन आहे, हा इकडे टॅन इकडे गेला तर टॅन इनवर्स होतो, तो टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. हा भेटला तुम्हाला आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला. इथे जो आर भेटलाय, वेअर आर, हा आर काय असतो, वेअर आर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड. ते असं पण दाखवतात, मॉड्युलस ऑफ झेड. आणि इथे जो थिटा भेटला, वेअर थिटा म्हणजे काय असणार, वेअर थिटा इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ झेड किंवा त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो. इट इज ऑल्सो डिनोटेड बाय आर्ग्युमेंट ऑफ झेड और एम्प्लीट्यूड ऑफ झेड आणि थिटा, हे तीनही सिंबॉल वापरतात. आर्ग्युमेंट ऑफ झेड, एम्प्लीट्यूड ऑफ झेड किंवा डायरेक्टली थिटा. आणि इकडे मॉड्युलसला मॉड झेड, दोन उभ्या लाईन मध्ये झेड लिहायचा किंवा डायरेक्टली आर लिहायचा. ओके, अडचण बोला बरं. अरे अडचण माशी काय पाहत असतं,
काही विशेष आहे त्याच्यामध्ये. एक फक्त मेजरमेंट ते पायथागोरस थेरम प्रमाणे घ्यायचं, हा फॉर्म्युला डोक्यात ठेवायचा आणि तो तिथे जो फॉर्म्युला डोक्यात ठेवायचा, बाकी डोक्यात ठेवायचं नाही. हा असतो आर्ग्युमेंट आणि ते असतं हे असतं मॉड्युलस आणि ते असतं अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडला दुसरं नाव काय आहे? आर्ग्युमेंट. अडचण? ओके म्हणजे तुम्हाला जास्त हँग करण्याच्या आधी आपण असं करूया, एक्सरसाइज 1.3 जी आहे ना ती खूप गुंतागुंतीची. मग त्यातला काय करता, एक पॉईंट घ्यायचं, त्याच्या एक साईज मध्ये एक्झाम्पल घेऊन टाकायचं, मग ते पॉईंट पण क्लिअर होतो आणि एक साईज मध्ये पण नंतर टेन्शन येणार नाही जास्त. मग पहिलाच क्वेश्चन याच्या वरचा आहे तो घेऊया. लिहा पटकन. क्वेश्चन वर सुरू करायचं आहे मला. पाऊस थांबलाय. ओके, इकडचा पाठ झाला. एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. नंतर बाकीचे एक्झाम्पल कसे घ्यायचे, कसं सॉल्व्ह करायचे ह्या पण उद्या पाहू. एक एक्झाम्पल ऍटलिस्ट घेऊया मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट साठी. ओके, थेरी खूप बोरिंग असते. थेरीपेक्षा एक्झाम्पल परवडतात. मग ठीक आहे, याची आपण थेरी थोडीशी पाहिली, जास्त काय थेरीत गणमन नाही करत बसायची. आज आणखी एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल भरपूर आहे. जर थेरीमध्ये अडचण असेल तर एक्झाम्पल मध्ये तुमची आयडिया क्लिअर होऊन जाईल. ओके, एक्सरसाइज 1.3. Question number 1. Find the modulus and amplitude for each of the following complex number. For each of the following complex number. ओके, याचा यूज खूप जास्त आहे बरं का, कारण की याच्यावर तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिणार आहे आणि तुमच्या बुकमध्ये नसलेला जर कॉम्प्लेक्स नंबर रेस टू कॉम्प्लेक्स नंबर आला, तुमच्या बुकमध्ये दिलेलं नाही ते, पण जे डबल येतं ती तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म यूज करावा लागतो. ओके, ते पण मी तुम्हाला एक सांगून ठेवणार आहे. ओके, इथपर्यंत आले. फर्स्ट एक्झाम्पल घ्या. फर्स्ट एक्झाम्पल,
7 minus 5r. 7 minus 5r. आता आपल्याला काय काय करायचंय? आपला फाइंड करायचंय मॉड्युलस आणि मॉड्युलस म्हणजे आर फाइंड करायचं आणि एम्पलीट्यूड म्हणजे थिटा फाइंड करायचं. एवढा उद्योग आहे आपला, बरोबर आहे? ओके, आता बघा सोल्युशन. लेट याला काही जर नाव पाहिजे ना, कॉम्प्लेक्स नंबर झेड काय 7 minus 5r. याला कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. याच्यावरनं मला सांगा एक्स ची व्हॅल्यू किती येईल रे आणि वाय ची व्हॅल्यू सायन्सला घ्यायचं असेल ते मग -5. इथपर्यंत काय अर्थ वाटते का? बरोबर आहे. ओके, आता सगळ्यात पहिला पॉइंट काय फाइंड करायचा? मॉड्युलस ऑफ झेड. ओके, आता मी तुम्हाला सगळे सिम्बॉल येणार आहे, म्हणजे काही गुण राहणार. एक तर हे असं पण दाखवतात मॉड्युलस ऑफ झेड किंवा आणखीन त्याला पुढचा सिम्बॉल कोणता आहे? आर. फॉर्म्युला काय आहे? अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर आहे का? आरचा फॉर्म्युला अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तुमचा पायथागोरसचा फॉर्म्युला आहे आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, मग देअरफॉर किती येईल हा? अंडर रूट 7 स्क्वेअर प्लस -5 स्क्वेअर. इथे कधी सबट्रॅक्शन होणार नाही, चिंता काढून ठेवा स्वतःला. इथे कधीच सबट्रॅक्शन होणार नाही, दोन्ही स्क्वेअर आहे ना. मग आता हातात पहिले 7 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. इथे कधीच सबट्रॅक्शन होत नाही, दोन्ही स्क्वेअर आहे. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दोन्ही नंबर पॉझिटिव्ह येतील, मग त्यांची ऍडिशन किती होईल? बरोबर आहे. ओके, आता हा आला आर. 74 च काही प्राइम अट्रॅक्शन वगैरे होतंय का? अरे 74 च प्राइम अट्रॅक्शन होतं. प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे असं फॅक्टरायझेशन त्याच्यामध्ये एखादा प्राइम नंबर येईल आणि बाकीचे कॉन्जुगेट नंबर, कम्प्लीट स्क्वेअर नंबर येईल. असं फॅक्टरायझेशन काय होत असतं? तिने डिव्हिजन जाणार नाही याला. 2 ने डिवाइड केलं तर किती शिल्लक किती राहील? विषय संपला. 37 प्राइम आहे. 2 प्राइम नंबरचं कॉम्बिनेशन आहे. संपला मॉड्युलस. अडचण जर होत असेल तर विचार करायचा, नसेल होत तर विषय सोडून जायचा. पुढे दुसरा पॉइंट आहे आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड. मी दोन्ही नाव दिले. क्वेश्चन मध्ये फक्त एम्प्लिट्यूड म्हटलंय. तुम्हाला गणमन सांगतो, पॉइंट मध्ये एम्प्लिट्यूड ऐवजी आर्ग्युमेंट म्हटलं आणि क्वेश्चन मध्ये एम्प्लिट्यूड दिलाय. मग परत बोलावं सर तुम्ही आम्हाला एम्प्लिट्यूड शिकवलं, आर्ग्युमेंट शिकवलंच नव्हतं. दोन्हीचा मिनिंग ठीक. ओके, याचा फॉर्म्युला आहे थिटा. थिटा म्हणजे काय? तेवढ्यामध्ये बनली आर्ग्युमेंट किंवा इथे काय विचारलं? एम्प्लिट्यूड सांगितलं ना, पर्टिक्युलर एम्प्लिट्यूड ऑफ झेड इज इक्वल टू काय आहे? थिटा. आणि थिटाचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. बरोबर फॉर्म्युला? अरे टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. टॅन इनवर्स वाय, वाय ची व्हॅल्यू किती? अपॉन एक्स ची व्हॅल्यू. अडचण बोला बरं. म्हणजे इथे काय आला? थिटा इज इक्वल टू काय आला? टॅन इनवर्स -5 अपॉन 7. बरोबर आहे. तर टॅन इनवर्सच्या पुढे जर मायनस असेल तर हे मायनस बाहेर येतं. तुम्ही एक 3 फॉर्म्युले 10th ला घेतले होते, तुमच्या बुक मध्ये होते 10th च्या. फॉर्म्युला होता साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा आणि टॅन ऑफ मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा. ते किती वापरायचे? इनवर्सला. मग इथं काय होणार? हा थिटा इज इक्वल टू मायनस टॅन इनवर्स
5/7. इथे तुम्ही रिझन देऊन ठेवा. सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला आपण? tan इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस tan इनवर्स एक्स. अडचण बोला बरं. आता मला सांगा, ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे का रे टॅनची? स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणजे कोणत्या कोणत्या? 30, 0, 30, 45, 60 आणि 90 साठी टॅनची व्हॅल्यू काय? tan 0 किती? tan 0 0. tan 30 किती? 1/√3. tan 1 60 किती? √3. आणि tan 90 किती? नॉट डिफाईन्ड. यांच्यापैकी व्हॅल्यू आली किती? नाही. म्हणजे स्टँडर्ड नाही, म्हणजे आपण अँगल फाइंड करू शकत नाही. संपला. जर यांच्यापैकी व्हॅल्यू आली असती, म्हणजे जर 1/√3 आला असता, तर तुम्ही लिहिला असतं कोणत्या अँगलचा tan 1/√3 येतो? कोणत्या अँगलचा tan 1/√3 येतो? 30. जरी जर √3 आला असता तर 60 आणि 1 आला असता तर 45. अडचण? ओके. मग देअरफोर फायनल आन्सर लिहायचंय. देअरफोर द मॉड्युलस and amplitude of given complex number काय? आर मॉड्युलस किती आला? √74 and amplitude म्हणजे थिटा किती आला? मायनस tan इनवर्स 5/7. अडचण बोला. आता मी हा फॉर्म्युला जो आहे ना पहिला, तो बदलून घेणार. तुम्हाला हा दिलाय, नंतर हा tan इनवर्स होणार. tan थिटा इज इक्वल टू y/. आणि नंतर मग आपण अँगल फाइंड करायला सुरुवात करणार. चालेल? ओके. पहिलं एक्झाम्पल होतं. सांगा बरं, आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस अवघड आहे काही? समजला उद्योग? फक्त एक्स्ट्रा वोट आला तर मॉड्युलस तर इझिली फाइंड होतो. थोडंसं फक्त आर्ग्युमेंटला ट्रिग्नॉमेट्री त्याची आपण 10वीला ऑप्शनला सोडली होती. थोडीशी ठीक आहे.